विलिनीकरण ठरल्यावर अपघात झाल्यामुळे शंका आहे. जयंत पाटलांनी अजितदादांच्या अपघातावर टू द पॉइंट शंका उपस्थित केली आहे. तर शंकेचं निरसन करण्याचं काम हे चौकशी समितीचं आहे. विलिनीकरण जाहीर करणार तेव्हाच विमानाचा अपघात कसा झाला असंही जयंत पाटलांनी म्हटलेलं आहे. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरण फक्त जाहीर करणं शिल्लक असतानाच नेमका अजितदादांचा विमान अपघात कसा झाला अशी शंका जयंत पाटलांनी व्यक्त केली आहे. झी24 तासच्या टू द पॉइंट विथ कमलेश सुतार या मुलाखतीमध्ये त्यांनी त्यांच्या मनातली शंका बोलून दाखवली. अजितदादांच्या विमान अपघाताबाबत अनेकांना शंका आहे. या शंकांचं निरसन करण्याची जबाबदारी चौकशी समिती आणि सरकारची असल्याचं देखील जयंत पाटलांनी म्हटलेलं आहे. विलिनीकरणासंदर्भातल्या सर्व चर्चा झालेल्या होत्या. विलिनीकरण ठरलेलं होतं आणि त्यानंतर अपघात झाल्यामुळं शंका असल्याचं जयंत पाटलांनी मोठं आणि एक महत्त्वाचं विधान झी24 तासच्या टू द पॉइंट या विशेष मुलाखतीमध्ये केलेलं आहे. तुमचं काय ओपिनियन? म्हणजे बरेच जण याच्यावरती आपली मतं मांडतायत. तुमचं काहीतरी व्यक्तिगत ओपिनियन असेल याच्यावरती, की काय वाटतं तुम्हाला या संपूर्ण प्रकाराबद्दल? काय आहे की मी व्यक्तिगत काही ओपिनियन मागणं, कारण अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हे एकत्रित यावेत अशी त्यांची फार तीव्र आग्रही भूमिका होती. आणि अचानक सगळं ठरलं, सगळंच क्लोज झालं आणि आता फक्त जाहीर करायचं होतं. त्यावेळी ही घटना घडली. यामुळे शंका फार मोठ्या प्रमाणात उपस्थित व्हायला लागलेल्या आहेत आणि त्यामुळं त्या शंकांचं निरसन चौकशी समितीने केलं पाहिजे.